नमस्कार मित्रांनो, मागच्या भागात आपण आपल्या कोकण सफरीची सुरुवात वेळास येथील कासव महोत्सव बघून केली। आता ह्या कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या किनारी दुर्गांच्या सफरीमधील पुढचं दुर्गरत्न आपण पाहणार आहोत, ते म्हणजेच किल्ले बाणकोट। चला तर मग आपण बाणकोटच्या स्थलदर्शनाची आणि इतिहासाच्या सफरीची सुरुवात करूया। बाणकोट किल्ला रत्नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यातील जिल्ह्याच्या उत्तरेकडील पहिल्याच गावात आहे। महाबळेश्वर येथे उगम पावणारी सावित्री नदी बाणकोट येथे अरबी समुद्रास मिळते। हीच नदी रत्नागिरी व रायगड जिल्ह्याची ह्या भागातली सीमा आहे। सावित्रीच्या पात्राच्या पलीकडे रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वरचा भाग आपण येथून बघू शकतो। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून महाडच्या थोड्या आधी येणाऱ्या मंडणगड फाट्यावरून आंबेत मंडणगड मार्गे बाणकोटला पोहोचता येते, अथवा आपण महामार्गावरील माणगाव येथून हरिहरेश्वर मार्गाने येथे बागमांडवला गावात पोहोचून फेरीबोटीने देखील पलीकडे असणाऱ्या बाणकोट गावात पोहोचू शकतो। फेरीबोट सेवा सकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत उपलब्ध असते। ह्यातून आपण 4 चाकी मोठ्या गाड्या देखील आणू शकतो। बाणकोट किल्ल्याचा इतिहास फारच मोठा आहे। ह्या किल्ल्याचा प्रथम लिखित उल्लेख ग्रीक प्रवासी व इतिहासकार प्लिनी ह्याने केलेला आहे। पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी ह्या इसवी सनाच्या पहिल्या शतकात 2100 वर्षापूर्वी लिहिलेल्या ग्रंथात देखील मंदारगिरी अथवा मंदगोर ह्या उल्लेखाने बाणकोटची नोंद सापडते। हा प्राचीन उल्लेख सोडला तर मध्ययुगात मात्र या किल्ल्याचा इतिहास आदिलशाही कालखंडापर्यंत मिळत नाही। हा किल्ला नक्की कुठल्या राजवटीने बांधला याचा खात्रीशीर पुरावा इतिहासाच्या दफ्तरात उपलब्ध नाही, पण सर्वच पुस्तकांमधनं हा किल्ला 1548 साली पोर्तुगीजांनी आदिलशाहीकडनं जिंकल्याच्या नोंदी आढळतात, पण आदिलशहाने मोठ्या सैन्यबळाच्या जोरावर फिरंग्यांना येथे टिकू दिले नाही। अशा या सुंदर, टुमदार आणि छोटेखानी किल्ल्याच्या स्थळदर्शनाची सुरुवात आपण हल्लीच सह्याद्री प्रतिष्ठानने बसवलेल्या सुंदर अशा दरवाजातनं आत शिरून करूया। इसवी सन 1548 नंतर साधारण 120 वर्ष हा किल्ला आदिलशहाच्या ताब्यात होता। त्याच्यानंतर पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कोकण मोहिमेमध्ये 1661 साली जसवंतराव दळवी ह्याच्याकडून मंडणगड व पाली जिंकून घेतल्याचं पक्के उल्लेख मराठा दफ्तरात मिळतात, पण त्यानंतर ह्याच प्रदेशात असणारा बाणकोट देखील स्वराज्यात होता की नाही हे खात्रीपूर्वक सांगता येत नाही, कारण श्रीवर्धनपर्यंतचा भाग किनाऱ्याकडचा जो होता तो सिद्धीकडे होता। त्यामुळे स्वराज्यात हा किल्ला होता की नव्हता याबद्दल निश्चित माहिती समजत नाही। छत्रपती शिवाजी महाराजांनी जंजिरेकर सिद्धीला प्रचंड लष्करी दबाव टाकून जंजिरा किल्ल्यापुरता सीमित केल्यानंतर अशी दाट शक्यता आहे की 1660 ते 1670च्या दशकात हा किल्ला मराठा राज्याचा भाग बनला असावा। मित्रांनो, मी तुमचं बाणकोटच्या किल्ल्यामध्ये ह्या नवीन एपिसोडमध्ये स्वागत करतो। आता आपण ह्या किल्ल्याच्या देवडीमध्ये उभे आहोत। तुम्ही बघू शकत असाल, हल्लीच एक साधारण 2-3 महिन्यापूर्वीच ही भक्कम जी दारं आहेत ही सह्याद्री प्रतिष्ठान ह्या चळवळीद्वारे ह्या किल्ल्याला बसवण्यात आलेली आहे। ह्यांनी अत्यंत चांगले म्हणजे जुन्याप्रमाणेच जे डिझाईन आहे ते इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। जसं की ह्या दाराला जी सुळे असायचे पहिल्यांदी ते, किंवा ह्या दाराच्या कड्या, ह्या दाराला असलेला छोटासा दिंडी दरवाजा, असं सर्व त्यांनी चांगल्या रीतीने दाखवायचा प्रयत्न केलेला आहे। आणि मूलभूत स्वरूपात ह्याचं जी संरचना होती तुम्हाला इथे त्याची देवडी बघायला मिळते, जी प्रत्येकच किल्ल्यामध्ये अत्यंत कॉमन आहे ही। आणि ह्याचबरोबर ह्या किल्ल्याची खासियत ही आहे की त्या देवडीसमोर आपल्याला ही जी दुसरी देवडी आहे त्या देवडीमध्ये येथे तुम्हाला पाणी साठवण्यासाठी केलेली संरचना दिसते। ही मूळची मराठा वास्तुशास्त्रातली संरचना नसावी असा अंदाज करता येतो। हा किल्ला बराच काळ इंग्रजांच्या ताब्यात असल्याने इंग्रजांच्या वेळी येथे पाणी भरून हौद करून पाणी भरण्याची येथे त्यांनी तरतूद केली असावी असा बहुतेक इतिहासशास्त्रज्ञांचा अंदाज आहे। तर अशा रीतीने आपण गडात प्रवेश केला आहे। आता येथून आपण गडातल्या इतर वास्तुशास्त्रीय संरचना बघण्यासाठी आत प्रवेश करूया। जेव्हा आपण प्रवेशद्वाराचं निरीक्षण करून किल्ल्याच्या आवारात प्रवेश करतो तेव्हा आपल्याला या छोटेखानी किल्ल्याचा आतला भाग दिसतो। येथे प्रथमच ही जी पायाची रचना दिसते ती सदरेची संरचना आहे असा बहुतेक इतिहासकारांचा कयास आहे। हल्लीच पुरातत्व खात्याने ह्याची नीटपणे डागडुजी केल्याने आपल्याला अत्यंत स्वच्छ असा हा किल्ल्याचा परिसर बघता येतो।
येथे उजव्या हाताला तटबंदीमध्ये एक अत्यंत छोटीशी खोली दिसते. कदाचित हे किल्ल्यामधलं शौचालय असावं असा अंदाज करता येतो, कारण का या खोलीच्या मध्यभागी जो मलनिस्सारणासाठीचं छिद्र आपण पाहू शकतो. तर मित्रांनो, आपण आता बाणकोट किल्ल्याच्या दुसऱ्या बुरुजावर आहोत आणि इथून मी तुम्हाला बाणकोटाचं महत्त्व जुन्या काळी कसं होतं ते समजावण्याचा छोटासा प्रयत्न नकाशा आणि त्याचबरोबर हे जे चित्र दिसतं आपल्याला समोर जे निसर्गाने बनवलं आहे त्याच्याद्वारे करतो. जर तुम्ही इथे बघितलं तर आपण आता बाणकोट किल्ल्याच्या ह्या भागामध्ये आहोत. इथे अरेबियन समुद्र आहे आणि ते सावित्री नदी आतमध्ये शिरते. बाणकोटच्या समोरच हरिहरेश्वर आहे, जे तुम्हाला तिथे बाणकोटच्या समोरच हरिहरेश्वर दिसते. आता जे हरिहरेश्वर आहे ते रायगड जिल्ह्याच्या श्रीवर्धन तालुक्यामध्ये आहे आणि आता आपण जिथे आहोत हे रत्नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यामध्ये आहे. पहिलं गाव बाणकोट आणि इथून मधून जी सावित्री नदी जाते ती पार एक 20 ते 30 किलोमीटर आत महाडपर्यंत जाते. तर प्राचीन काळापासून बाणकोटचं महत्त्व आहे आणि जे सगळ्यात जुने इतिहासकार युरोपातले मानले जातात प्लिनी, त्यांच्या पेरिप्लस ऑफ द कॅथरीन सी ह्या जवळजवळ 1500 वर्षापूर्वी लिहिलेल्या ग्रंथातसुद्धा मांडोर नावाने बाणकोटचा उल्लेख असल्याचं इतिहासशास्त्रज्ञ सांगतात. तर अशा रीतीने हे गाव जे आहे हे फार प्राचीन आहे. किल्ला जरी मध्ययुगात बांधला असला तरी हे जे लोकेशन आहे हे अत्यंत नैसर्गिक बंदराची उत्तम जागा असल्याने येथे रोमन साम्राज्याच्या वेळेला ग्रीक जेव्हा साम्राज्य होती तेव्हापासून भारताशी व्यापार करायला सातवाहन काळामध्ये परदेशातनं जहाजे आहेत. आणि जेव्हा तेच मी तुम्हाला इथे दाखवत आहे की परदेशामधची जी जहाजं आहेत ती इथपर्यंत यायची. इथून छोट्या जहाजातनं सावित्री नदीतनं आपण छोटी जहाजं महाडपर्यंत जायची आणि त्यामुळे महाड ही जुन्या काळातली प्रचंड मोठी बाजारपेठ झालेली. येथून माल उतरवला जायचा आणि येथून काळा नदीच्या प्रवाहाबरोबर बिरवाडीतनं सह्याद्रीचा वरंध घाट ओलांडून भोरपर्यंत व्यापारी मार्ग जायचा. आणि हा जो व्यापारी मार्ग होता बाणकोटपासून भोरपर्यंत, त्याच्या संरक्षणासाठी नदीमुखावर बाणकोट, त्याच्यानंतर येथे दासगावच्या नंतर महाडला एक छोटा कोट होता, बिरवाडीला किल्ला होता आणि सह्याद्रीच्या घाटात कवळ्या किल्ला होता. आणि अशा प्रकारे किल्ल्यांची साखळी उभारून जुन्या काळच्या ह्या व्यापारी मार्गाचं संरक्षण केलं जाईल. तर अशाच रीतीने कोकणामधले जे जास्तीत जास्त व्यापारी मार्ग आहेत ते म्हणजे मुखापाशी बंदर, तिथे एक संरक्षक किल्ला, त्याचबरोबर नदीच्या प्रवाहाच्या आजूबाजूने सुद्धा एखाद दुसरे छोटे किल्ले आणि शेवटी सह्याद्रीतल्या घाटावर एक किल्ला. अशा प्रकारे आपल्याला विविध उदाहरणं बघता येतात. किल्ल्याच्या महाद्वाराच्या बाजूच्याच बुरुजावर आपण एक ब्रिटिशकालीन तोफ बघू शकतो. ह्या तोफेला तोफगाड्यावर विराजमान करण्यात आलेलं आहे. तोफ अत्यंत उत्तम स्थितीत असून त्याच्या बत्ती देण्याचं छिद्र, त्याच्यावरचे असलेले आकडे हे आपण अतिशय सुंदर रीतीने पाहू शकतो. ह्या तोफेला पुढे 1797 असं तिच्या बनावटीचं वर्ष देखील कोरण्यात आलेलं आहे आणि त्याच्याच पुढे आपल्याला इंग्रजांचा राजमुकुट देखील पाहावयास मिळतो आणि ब्रिटिश राजसत्तेची जे चिन्ह आहे ते देखील या तोफेवर अजूनही आपण पाहू शकतो. सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे ही तोफगाड्यावर विराजमान करण्यात आलेली आहे आणि हा अत्यंत चांगल्या रीतीने बनवलेला तोफगाडा असून ह्या तोफेला तिचं गतवैभवच जणू प्राप्त झाल्याचं आपण येथून पाहू शकतो. ही तोफ आज बाणकोटच्या म्हणजेच किल्ले हिम्मतगडाच्या वैभवाचा एक चांगल्या रीतीने जोपासलेला महत्त्वाचा असं भाग आहे. तोफ ठेवलेल्या बलदंड बुरुजावरून आपण या छोटेखानी किल्ल्याचं संपूर्ण आवार पाहू शकतो. हा किल्ला जरी छोटा असला तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर जेव्हा स्वराज्याचं साम्राज्य झालं तेव्हा कोकणामध्ये असलेल्या जंजिरेकर सिद्दीच्या चिवट लढायांचा प्रचंड मोठा इतिहास आणि मराठा नौदलाची दैदिप्यमान कामगिरी या किल्ल्याने पाहिलेली आहे. चला आता आपण तो इतिहास बघण्यास आरंभ करूया. 1680 साली छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वर्गवासानंतर पुढच्याच वर्षी औरंगजेबाने दख्खन मोहीम सुरू करून मराठ्यांवर आक्रमण केले. त्यावेळेला जंजिऱ्याच्या सिद्धीला मोगलांनी प्रचंड सहाय्य करून मराठा नौदल व मराठ्यांचे सागरी किल्ले नष्ट करण्याचा हुकूम सोडला होता. त्यावेळेला जंजिरेकर सिद्धीने बाणकोट किल्ला परत जिंकून घेतला असावा असे इतिहासतज्ञांचे मत आहे. कारण पुढे 1698 ते 1700च्या दरम्यान कान्होजी आंग्रे यांनी सिद्धीशी लढाई करून बाणकोट परत स्वराज्यात दाखल केल्याच्या नोंदी सापडतात.
पण बाणकोटवरील हा ताबा फार काळ मराठ्यांना टिकवता आला नसावा, कारण तेव्हा मोगल मराठा युद्ध ऐन भरात होते आणि त्या मोगलांतर्फे सिद्दीला प्रचंड मदत केली जात होती. त्यामुळे सिद्दीने लवकरच हा किल्ला परत जिंकून घेतला. त्यातच 1707 साली औरंगजेबाच्या निधनानंतर मोगलांनी मराठ्यांचे ज्येष्ठ राजपुत्र शाहूराजे प्रथम यांना कैदेतून सोडले व मराठ्यांमध्ये 1707 ते 1715पर्यंत मोठे गृहयुद्ध पेटले. त्यामुळे हा फार अफरातफरीचा काळ होता. ह्याच कारणामुळे मराठ्यांच्या दरबारच्या नोंदी ह्या किल्ल्याविषयीच्या फारशा सापडत नाही. पण कान्होजी आंग्रे मात्र महाराणी ताराबाईंशी एकनिष्ठ राहून कोकणचा कारभार करत होते. 1713 साली बाळाजी विश्वनाथ यांनी कान्होजींना छत्रपती शाहू महाराजांकडे वळवून घेतले आणि कोकणचे सरसुभेदार आणि आरमाराचे सरखेल म्हणजे नौसेनेचे अध्यक्ष केले. तेव्हा छत्रपती शाहू महाराजांनी कान्होजींना दिलेल्या जहागिरीच्या किल्ल्यांच्या यादीमध्ये बाणकोटचा मात्र उल्लेख नाही. त्यामुळे तो परत सिद्दीच्या ताब्यात गेलेला असावा असं समजून येतं. कान्होजी आंग्र्यांच्या कार्यकालात बाणकोट मात्र स्वराज्यात नव्हता. पुढे सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या 1729 साली झालेल्या मृत्यूनंतर त्यांचा ज्येष्ठ पुत्र सेखोजी आंग्रे हा पुढचा सरखेल म्हणजेच मराठ्यांचा नौसेनेचा अध्यक्ष बनला. त्यांच्या काळामध्ये 1733 साली छत्रपती शाहू महाराजांनी श्रीनिवास पंतप्रतिनिधी फतेसिंग भोसले आणि पेशवे बाजीराव प्रथम यांच्या नेतृत्वाखाली कोकण मोहीम उघडली. उंदेरी किल्ल्यावर मराठा आरमार घेऊन सेखोजी आंग्रे चालून गेले व बाणकोट आणि मंडणगडावर बंकाजी नाईक महाडिक हा त्यांच्या हाताखालचा एक महत्त्वाचा मराठा शूरवीर सरदार चालून गेला. अंजनवेलवर श्रीनिवास पंतप्रतिनिधी गेले आणि बाजीराव आणि फतेसिंग यांनी खुद्द जंजिरा आणि दंडाराजपुरीवर हमला करावा अशी योजना बनली. ह्या स्वारीपूर्वी देखील कान्होजींचे द्वितीय पुत्र संभाजी आंग्रे यांनी 7 मार्च 1733 म्हणजेच शके 1655 चैत्र शुद्ध तृतीयेला बाणकोटवर हमला केलेला अशी नोंद सापडते. त्यानंतर लगेचच या मोहिमेमध्ये आंग्र्यांचे सरदार बंकाजी महाडिक यांनी 23 मे 1733 म्हणजेच शके 1655 ज्येष्ठ वैद्य षष्ठीला बाणकोट किल्ला जंजिऱ्याच्या सिद्धीकडनं जिंकून घेतला. छत्रपती शाहू महाराजांनी जंजिरेकर सिद्धीविरुद्ध सुरू केलेल्या या मोहिमेमध्ये कोकणाच्या ह्या उत्तर रत्नागिरी जिल्हा आणि दक्षिण रायगड जिल्हा ह्या भागामध्ये प्रचंड लढाया झाल्या. चिवट असा सिद्धी कडवा प्रतिकार करत होता. त्यातच त्याला इंग्रजांची साथ होती. इंग्रज आणि गोवेकर पोर्तुगीज हे आडून सिद्धीला उत्तम प्रतीच्या तोफा बंदुका आणि दारुगोळा पुरवत होते. त्यामुळे सिद्धी ह्या बाबतीत थोडासा वरचढ होता आणि ह्याच त्याच्या वरचढपणामुळे बकाजी नाईक महाडिक यांनी 1733 साली जिंकलेला किल्ला अवघ्या 5-6 महिन्यात परत एकदा सिद्धीने जिंकून घेतला आणि जंजिरेकर सिद्धीचा बाणकोटवर ताबा झाला. या घटनेने चवताळून जाऊन जिद्दीने पेटून उठून परत एकदा मराठ्यांनी 1734 सालच्या सुरुवातीला बाणकोटावर हमला केला आणि बाणकोट जिंकून घेतला आणि सिद्धीच्या सीमावर्ती प्रदेशात अगदी पहिलेच गाव आणि किल्ला असल्यामुळे येथे मराठ्यांची फौज कायमस्वरूपी तैनात झाली. कोंडाजीराव शिंदे नावाचे एक मोठे पराक्रमी सरदार मराठ्यांच्या वतीने बाणकोटचा ताबा राखून तेथे हुशारीने जय्यत तयारीनिशी सैन्यासह राहू लागले. मित्रांनो, बाणकोटची जेव्हा आपण स्थळदर्शनाची सफर करतोय आणि इतिहास जाणून घेतोय तर हा इतिहास जाणून घेताना मराठ्यांच्या लष्करातल्या काही अन्य इंटरेस्टिंग गोष्टीसुद्धा आपल्याला कळतात. जसं की मराठा दफ्तरातल्या बाणकोट संबंधीच्या जेव्हा नोंदी मी तपासत होतो तेव्हा मला एक खास पत्र मिळाले ज्याच्यामध्ये मराठा लष्करातल्या एका सरदारांनी रजेचा अर्ज केलेला आहे. तर तो रजेचा अर्ज अशा रीतीने, हे पत्र मराठा दफ्तर खंड 33 पत्र क्रमांक 170 म्हणून नोंदणीकृत आहे. तर ह्यातमध्ये असं लिहिलं आहे, राजेश्री पंतप्रधान व राजेश्री आपास्वामी यांचे सेवेची आज्ञाधारक कोंडाजीराव शिंदे व समस्त सरदार दंडवत प्रार्थना. येथील क्षेम तारीख 6-20 सव्वालपर्यंत मुक्काम बाणकोट. स्वामीचे कृपे करून सेवकाचे वर्तमान यथास्थित असे विशेष. स्वामीचे पुण्य समर्थ आहे, तेणे करून कार्य झाली, आमच्यानेही सेवा झाली ते केली. प्रस्तुत अखेर साल आहे, आम्हास 2 महिने घरास जावयाची आज्ञा केली पाहिजे. 4 वर्षे झाली अद्याप लोक घरास गेले नाहीत.
यास्तव घरास जाण्यास आज्ञा करावी. आज्ञेप्रमाणे दर्शनास येऊन निरोप घेऊन घरास जाऊ. आपले माणसाची व आमची भेट होईल ते करणे स्वामी समर्थ आहेस. बहुत क्या लिहावे तरी स्वामी सर्वज्ञ आहेत. म्हणजे याच्यावरून कळत होतं की जंजिरेकर सिद्ध्याची जी मोहीम आहे ती 4-4 वर्ष लांबली असल्यामुळे मराठा लष्करातल्या बऱ्याचशा तुकड्यांना 2 महिनेही घरी जाता आले नव्हते. त्यामुळे येथे हे जे कोंडाजीराव शिंदे नावाचे सरदार आहेत ते बाणकोट मुक्कामावरून किमान 2 महिने तरी आमच्या तुकडीला घरी जायची संधी मिळाली पाहिजे म्हणून बाजीराव पेशवे यांना असा रजेचा अर्ज लिहित होते. ज्या जिन्यावर बसून मी तुम्हाला पत्र वाचून दाखवलं त्याच्याच समोर बाणकोटाच्या म्हणजेच हिम्मतगड किल्ल्याच्या तटबंदीत असणारं हे दुसरं दार आपण बघू शकतो. हे दार किल्ल्याच्या पडकोटात उघडतं. येथे आपल्याला तटबंदीच्या जाडीची कल्पना येते आणि आपण येथे असलेल्या या बुलंद भक्कम बांधणीच्या चिऱ्यांचा आकारमानसुद्धा बघू शकता. ह्या दाराला देखील नेहमीप्रमाणे देवडी आहे. येथून आपण परकोटामध्ये प्रवेश करतो. येथे देखील एक भक्कम बांधणीची तटबंदी आपलं स्वागत करते. आपण जर हा किल्ला नीट बघितला तर आपण या प्रवेशद्वारातनं आत आलो आणि येथून आपण ह्या दरवाज्यातनं या सी आकाराच्या पडकोटात प्रवेश केला आहे. चला आता आपण पडकोटाची फेरी करता करता परत एकदा इतिहासाच्या प्रवाहाकडे वळूया. कोंडाजीराव शिंदे ह्या सरदारांच्या नेमणुकीच्या बदलीनंतर येथे बाजी भिवराव रेठरेकर या प्रसिद्ध सरदाराची नेमणूक होते. बाजी भिवराव रेठरेकर अत्यंत थोड्याशा फौजेच्या तुकडीनिशी बाणकोट किल्ल्याच्या बंदोबस्तासाठी दाखल होतात. ते येथे येऊन 1-2 महिने होतात न होतात ते साताऱ्याहून छत्रपती शाहू महाराजांचे हुकूम होतात की बाजी भिवराव रेठरेकरांनी येथून तातडीने गोवळकोटाच्या वेढ्यामध्ये मराठा फौजांच्या मदतीकरता निघावे. पण आधीच इथे बाणकोटामध्ये अत्यंत थोडीशी फौज उपलब्ध असते. त्यामुळे बाजी भिवराव रेठरेकरांना एक प्रश्नच पडतो की इकडून जर निघालो तर जंजिरेकर सिद्धी बाणकोटावर हमला करून बाणकोटचा दावा साधील आणि गोवळकोटही मिळणार नाही आणि बाणकोट पण हातचा जाईल. तर ह्याच्या पुढची व्यूहरचना लष्कराची कशी असावी ह्याच्यासाठी बाजी भिवराव रेठरेकर बाजीराव पेशवे ह्यांना पत्र लिहितात आणि येथील किल्ल्याचा हालहवाल त्यांना कळवतात. त्या पत्राची छोटीशी नोंद मी तुम्हाला इथे वाचून दाखवतो. त्यामुळे तुम्हाला तत्कालीन परिस्थितीची माहिती कळेल. हे पत्र 14 एप्रिल 1734 सालचं आहे. ह्या पत्रातील नोंदीप्रमाणे त्यांचे शब्दशः वाचन मी करते आता. बाणकोटच्या मेढ्याची चौबुर्जी रामचंद्र मिधे बांधावयास आले आहेत. त्याचे वर्तमान तरी पूर्वी बाकाजी महाडिकांनी वेढा घातला तो तोफानी हिदहिदा करून बाणकोट हस्तगत केला. येथे आपल्याला मराठीचा तत्कालीन वाक्प्रचार कळतो. तोफानी हिदहिदा करून बाणकोट घेतला म्हणजे तोफांच्या धडाक्याने तटबंदी खिळखिळी केली आणि बाणकोट जिंकला. तर त्याच्यातच ते पुढे म्हणतात त्यावर बुरुज रचून तयार होत आहेत. शामलाकडील मूर्खातील रयतेत लष्कराच्या दहशतीमुळे येथे जमा झाली आहे. त्यासच रोजमुरा देऊन रांडापोराकडून धोंडे मोर्चाचे लावले होते ते काढून बुरुज सिधे केले. 2 बुरुज सिद्ध झाले. 1 निमा होत आला आहे. 4था अमावास्येकडे तयार होईल. रामचंद्र चोपदरे चौबुर्जी करून सत्वरीत हुजूर येतील. 3 बुरुज झाले. 4थाही भूमिगत होईल. धोंडा न घालता तयार होईल. हे मराठा दप्तराच्या 33व्या खंडातलं पत्र क्रमांक 185 आहे. ह्याच्यातनं आपल्याला बऱ्याच बातम्या कळतात की जंजिरेकर सिद्धीची दहशत होती आणि युद्ध चालू असल्यामुळे त्याच्या राज्यातली सुद्धा गरीब प्रजाजन जे होते ते दहशतीमुळे येथे मराठा राज्याच्या आश्रयाखाली लष्कराच्या जवळ येऊन राहिले आहेत. त्यामुळे बाजी भिवराव रेठरेकरांनी त्यातल्याच जी लहान मुलं आणि बायका वगैरे होत्या त्यांना रोजमुरा देऊन म्हणजे त्यांच्याकडनं वेठबिगारी नाही केली. त्यांना रोजमुरा म्हणजे दररोजची मजुरी देऊन येथे बांधकामास लावले आणि त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आणि त्यांचा फायदा स्वराज्यासाठीही करून घेतला. तर असं हे खूप साऱ्या इंटरेस्टिंग गोष्टी आपल्याला मराठा दप्तरातले पत्रव्यवहार आपण जेव्हा तपासतो तेव्हा कळतात आणि बाणकोटच्या इतिहासातली सुद्धा वेगवेगळी आपल्याला जी कालानुक्रमे वैशिष्ट्य आहेत ती जाणून घेता येतात. 18 मे 1734 रोजीच्या एका पत्रातनं आपल्याला मराठ्यांच्या एका धाडसी छापेमारीची घटना कळून येते. 18 मे 1734 रोजी बाणकोटातील मराठा सैन्य तुकडीपैकी हरी गणेश, धोडजी बने, सेट्याजी भोईटे, सरवर खान
आणि काही सैनिक बाणकोटची खाडी ओलांडून सिद्धीच्या प्रदेशात शिरतात. श्रीवर्धन येथे सिद्धी काही ब्राह्मणांना त्रास देत असतो. त्यांचे कुटुंब कबिले घेऊन त्यांना बाणकोटच्या रक्षणात आणण्याचा त्यांचा बेत असतो. सिद्ध्याच्या भागात मतगडाची सिद्धी हबशी 400 लोकांची तुकडी त्यांना रोखायला धावते. त्यांच्यात 2-4 चकमकी होतात, पण मराठी तुकडी बागमांडल्याच्या खाडीत पोहोचते. त्यांच्या पाठी सिद्धीच्या तुकड्या येतात. त्यावेळेला मराठ्या तुकडीपैकी बावाजी पंत आणि सरवर खान पाठी थांबून सिद्धीच्या सैन्याला भिडतात व प्रजेची कुटुंब सुखरूप पार करवतात. सिद्धीच्या फौजेतील एक सरदार गुणसावंत कुरवडेकर ह्या चकमकीत मारला जातो. सिद्धीचे अजून 3 सैनिक ठार होतात. गुणसावंताचे शिर कापून मराठे बाणकोटात नेतात. श्रीवर्धन व आरावी गावातील ब्राह्मण कुटुंब मात्र वाचवली जातात. त्यात रामभट वैद्य प्रमुख असतात. दुर्दैवाने ह्या धुमश्चक्रीत महाजन वर्तक नावाचे एक व्यक्ती मात्र तिथेच अडकून पडतात. ही सगळी बातमी बाणकोटात मिळताच मराठ्यांच्या 200 सैनिकांची अजून एक जास्तीची तुकडी बागमांडल्याकडे जाऊन उरल्या सुरल्या हबशी जंजिरेकरांना मारून परत किल्ल्यात येते. हे पत्र 33व्या खंडात मराठा दफ्तरामध्ये 199 क्रमांकाने नोंदणी केलेले आहे. अशा रीतीने आपण पडकोटाच्या तटबंदीवरून फेरफटका मारता मारता इतिहास जाणून घेतला. आता पडकोटाच्या अंतर्गत भागात प्रवेश करून येथील वास्तुदर्शन करूया. आपण जेव्हा पडकोटात उतरतो तेव्हा आपल्याला जाणवतो की हा पडकोट किल्ल्याच्या मुख्य बालेकोटापेक्षा थोडासा खालच्या उताराच्या बाजूला आहे. मुख्य किल्ल्यामध्ये जलस्रोत नसल्यामुळे किल्ल्याच्या अगदी जस्ट बाहेर ही विहीर खोदण्यात आली आणि विहीर ही किल्ल्याच्या आवारात असली पाहिजे, जेणेकरून जलस्रोताचं संरक्षण होईल. या उद्देशाने या विहिरीभोवती सी आकारात तटबंदी बांधून किल्ल्याच्या पुढचा भाग परत किल्ल्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला असावा, असे हे वास्तुविशेष बघताना जाणवते. अर्थात आज ही विहीर वापराविना सुकून गेलेली आहे. ही विहीर भलतीच खोल आहे, तेव्हा येथे येणाऱ्या पर्यटकांनी अत्यंत सावधतेने यात डोकावून बघावे. याखेरीज येथे तटामध्ये आपल्याला एक चोर दरवाजा दिसतो आणि या चोर दरवाजाबरोबरच एक भग्न कोठाराची भिंत दिसते. आणि विशेषतः म्हणजे या कोठाराला आत दरवाजा असून तटाच्या भिंतीमध्ये अत्यंत चांगल्या रीतीने हे कोठार बांधून काढण्यात आलेले आहे. येथे आपल्याला या तटाची जाडी कळून येते आणि चिरे किती अजस्त्र वापरले आहेत आणि बांधकाम किती भक्कम आहे ते देखील दिसते. अशी कोठारातली जी म्हणजे तटाच्या भिंतीतली जी कोठारं आहेत ही कोकणातल्या किल्ल्यांची वैशिष्ट्य म्हणता येतील. त्याचबरोबर पडकोटातनं किल्ल्याच्या बाहेर जाण्यासाठी एक छोटा चोर दरवाजा देखील येथे आहे. चोर दरवाजाकडे जाताना आपल्याला फारच काळजीपूर्वक वाकून जावे लागते. अर्थात सह्याद्री प्रतिष्ठानने याही चोर दरवाजाला सुंदर असं लाकडी दरवाजाचं कवाड बसवून ह्याला निराळीत शोभा आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथून आपण बाहेर पडतो तेव्हा आपल्याला अरबी समुद्राचं विशाल दर्शन होतं आणि जेव्हा आपण पाठी वळून बघतो तेव्हा हा छोटेखानी चोर दरवाजा किल्ल्याच्या अजस्त्र तटामध्ये कसा लपवला आहे आणि त्याला बुर्जाचं कसं संरक्षण दिलं आहे तेही दिसून येतं. आणि येथून आपल्याला अजस्त्र अशी बाणकोटाची म्हणजेच हिम्मतगड किल्ल्याची सुंदर अशी भिंत दृष्टिक्षेपामध्ये भरते. ह्याच्याच पुढे मे महिन्यात परत छत्रपती शाहू महाराजांचे पत्र बाजी भिवराव रेठरेकरांना गोवळकोटच्या वेढ्यात जाण्याविषयी येते. ते पुढील प्रमाणे: राजमान्य राजश्री बाजी भिवराव यांसी आज्ञा केली ऐसीजे बाणकोटातील भांडी उतरवून गोवळकोटास पाठवायसी आज्ञापत्र सादर केले आहे. त्याप्रमाणे 5-7 भांडी उतरवून पावयाचा विचार केलाच असेल. ऐसियासी तुम्ही कार्यकर्ते मर्दाने सेवक आहात. जीवाभ्य श्रमसाहस करून स्वामीचा मनोदय सिद्धीस पावाल येविसी स्वामीस भरवसा आहे. तुम्हाविना गोवळकोटाचा कार्यभाग सिद्धीस पावत नाही. बाणकोटी घोडियाचे पागीस जागा नाही, याचकरता तेथे हशम लोक व एक मातबर सरदार ठेवून तेथील बंदोबस्ती करणे. जागा जमूस न खाये ऐसी बेहबुदी करून तुम्ही सीताबीने गोवळकोटास येऊन हस्तगत करून संतोषाचे वर्तमान हुजूर लिहिणे. तुम्हाकिरता स्वामी बेफिकीर असत. कळेल तसा बंदोबस्त करून गोवळकोटास सत्वर जाणे.
हे देखील मराठा दफ्तराच्या 33व्या खंडातील 212व्या क्रमांकाचे पत्र आहे, ज्याच्यातून आपल्याला छत्रपती शाहू महाराजांचं या मोहिमेवर किती बारीक लक्ष असायचे आणि त्यांच्या दृष्टीने गोवळकोटाच्या वेढ्यामध्ये बाजी भिवराव रेठरेकर निर्णायक भूमिका पार पडू शकतील म्हणून त्यांना वाटतं. त्याच्यासाठी त्यांनी बाणकोटावरून बाजी भिवराव रेठरेकरांना गोवळकोटाकडे जाण्यास सांगितलेले आहे. खुद्द शाहू छत्रपतींचा दुसऱ्यांदा हुकूम झाल्याने बाजी भिवराव रेठरेकर गोवळकोटाच्या वेढ्याच्या मदतीला जातात व पेशवे सुभानाजी शिंदे यांना बाणकोटचे किल्लेदार नियुक्त करतात. त्याचप्रमाणे बाणकोट किल्ल्याच्या व्यवस्थेसाठी केळशी व वेसवी गावच्या देशमुखांना गावच्या महसुलाचे उत्पन्न बाणकोटच्या किल्लेदार सुभानाजी शिंदे यांच्याकडे जमा करायचे हुकूम देतात. ह्याची नोंद आपल्याला 13 जून 1634च्या पत्रात सापडते. सिद्धी व मराठा युद्ध चालू असल्याने सिद्धी आणि मराठ्यांच्या सीमावर्ती प्रदेशात सतत छापामारी चालू असते. त्यामुळे त्या भागातील किल्लेदार एकमेकांना नेहमी सावधानीचे व त्यांच्या भागातील लष्करी हालचालीचे अहवाल पाठवत असतात. आंग्र्यांच्या ताब्यातील सुवर्णदुर्गाचे किल्लेदार हरजी नाईक कदम सुभानाजी शिंदेंना असेच एक पत्र 14 नोव्हेंबर 1734ला पाठवतात. त्यात ते समुद्रात सिद्धीची 2 मोठी जहाजे व 14-15 लहान शिबाडे यांची तुकडी दिसल्याचे व त्यांनी केळशीची लूट केल्याची खबर कळवतात. कदाचित सिद्धी फौज घेऊन बाणकोटावर हमला करण्याची शक्यता व्यक्त करतात आणि सावध राहण्याची सूचना देतात. ह्याच तारखेचे अजून एक पत्र महसुलाच्या वसुलीचे आहे, जे पुणे दरबारातनं बाणकोटला लिहिले आहे. अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य राजश्री सुभानाजी शिंदे नामजद किले बाणकोट गोसावी यांसी श्री बाजीराव बल्लाळ प्रधान आशीर्वाद सुहुरसन खमस सलासीन मया व अलफ सुवर्णदुर्गकरी दुतर्फा वसूल केळशी व वेसवीचा घेतात आणि तुम्ही वसूल झुजबी घेता म्हणून कळो आले. यशास त्यांनी सेर घेतल्यास तुम्हीही सेर घ्यावा. निमेचे धनी ते व निमेचे तुम्ही ऐसे असता ते सेर घेतात, तेथे तुम्हास निठवे घ्यावास गरज काय. हे गोष्ट उत्तम नाही. जे सुवर्णदुर्गकरी घेतील ते तुम्ही घेणे, गय न करणे. तुम्हास काम रेटत नसेल तर ते चिरंजीव आपणास लिहून पाठवणे, ते आणखी लोक पाठवतील. तुम्हाजवळ 1200 माणसे असता तुम्ही त्यास बदता, ही गोष्ट अपूर्व आहे. सिपाईगिरी कैशास करता. रांडा जहाले असेत तरी कामास येते. मंडणगड करी व सुवर्णदुर्ग करी पैसा घेतील, त्याप्रमाणे तुम्ही देखील घेणे. पाहिलं, अशा रीतीने बाजीराव पेशव्यांनी बाणकोटचे जे किल्लेदार होते सुभानाजी शिंदे त्यांना खडसावून लिहिलेलं आहे की बाणकोटची जी महसुली उत्पन्नाचे प्रदेश होते ते अर्ध्या आंग्रेंना आणि अर्ध पेशवे दरबाराला वाटून दिलेले होते आणि सुवर्णदुर्गाच्या किल्लेदार त्याप्रमाणे पूर्ण निम्मा वसूल घेत होता. पण बाणकोटचा किल्लेदार मात्र निम्मा वसूल घेण्यामध्ये थोडीशी हयगय करत होता. त्यामुळे आपला जो वाटा आहे तो पूर्ण वसूल करावा आणि त्याच्यामध्ये हयगय होऊ नये याच्यासाठी बाजीराव पेशव्यांनी आपल्या जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी सुभानाजी शिंदे यांना हे पत्र लिहिलेले आहे. यानंतर बाणकोटच्या इतिहासातली पुढची नोंद 6 डिसेंबर 1735 रोजीची सापडते. पुणे दरबारच्या माहितीसाठी महाडवरून जारी झालेल्या एका अखबारच्या नोंदीप्रमाणे बाणकोटावर हमला करून जंजिरेकर सिद्धीने परत बाणकोट जिंकला. मराठे परत येऊन बाणकोट जिंकतील ह्या भीतीने सिद्धी चक्क बाणकोट पाडून टाकत आहे, असाही एक उल्लेख ह्या अखबारात मिळतो. महाड रायगड भागातून सिद्धीला हुसकावण्यासाठी मराठी फौज गेली आहे, तरी पुण्यावरून रसद पाठवायची विनंती देखील ह्यात केलेली सापडते. या बातमीमुळे छत्रपती शाहू महाराज खूपच रागवले असतात. छत्रपतींच्या दरबारातील पेशव्यांच्या मुतालिक महादजी पंत पुरंदरे ह्या घटनेचा वृत्तांत पुण्याला पेशव्यांना कळवत आहे. त्याच्या नोंदीतून छत्रपतींचे कोकणातील घडामोडींवर किती बारीक लक्ष असायचे ते समजते व छत्रपतींना सिद्धीचा खात्मा करण्याची किती तीव्र इच्छा होती हे पण समजून येते. तर त्या महादजी पंताच्या पत्रातील नोंद मी ह्याच्यापुढे वाचून दाखवत आहे. ती पुढील प्रमाणे: ह्या काळेपर्यंत राजश्री पंतप्रधानांच्या स्थळास दगा झाला नाही
ऐसे असता ही शेखी श्यामलानी केली, तरी आता खासा राजश्री चिमाजी आपाने उतरावे, आम्ही कुमक पाठवतो. हुजरात आणि फौज गोवळकोटास पाठवणे, तेही त्याचेच कुमकेस देऊ, परंतु फिरवून श्यामलास प्रतिकार केल्याविना लौकिक राहत नाही. त्याच्यावर महाजी पंत पुरंदरे छत्रपतींना सांगतात, इतरांचा कारभार महाराजांपाशी बोलावे फार व करावे थोडे. खावंदांचा म्हणजेच त्यांचे मालक म्हणजे महाजी पंतांचे मालक बाजीराव यांना ते खावंद म्हणतात. खावंदांचा दंडक करावे फार व बोलावे थोडे हे महाराजास विदित आहे. तथापि बाणकोट जागा ते जबून, परंतु श्यामलाने घेतला तर त्याला काही जिरू देत नाही. मे 1735च्या पुढे मराठ्याने नक्की बाणकोटावर हमला कधी केला याचा काहीच पत्रव्यवहार मात्र मराठा दप्तरात कुठेही आढळत नाही. डिसेंबरच्या 1735 सालच्या डिसेंबर महिन्यामध्ये सातार दरबारामध्ये छत्रपतींच्या सेवेत असणारे नानासाहेब हे बाजीरावांचे चिरंजीव आपल्या काकासाहेबांना म्हणजे चिमाजी अप्पांना मात्र सातारा दरबारामधल्या सिद्धीकडनं येणाऱ्या खबरी निमानेद्वारे कळवताना दिसतात आणि छत्रपती शाहू महाराज ह्यांना बाणकोट जिंकण्याची किती उत्सुकता आहे हे वारंवार लिहून कळवत असतात. यापुढे 25 सप्टेंबर 1736 सालच्या एका पत्रात बाणकोटच्या मराठा सैनिकांच्या कुटुंबियांसाठी सरंजाम मंजूर करण्याचा अर्ज पुणे दरबारच्या दफ्तरात सापडतो. त्यावरून 1736 सालच्या पूर्वार्धात बाणकोट परत स्वराज्यात आला असावा असं अनुमान काढता येते. किल्ल्याच्या इतिहासाच्या कालखंडात डोकावून बघताना 1736च्या पुढे 1742 सालापर्यंत बाणकोटचा किल्ला आंग्रे आणि पेशवे यांच्या संयुक्त सरकारद्वारे संचालित केला जात होता असं आढळून येते. 1742 सालापर्यंत संभाजी आंग्रे सरखेल हे ह्या किल्ल्याचे ताबेदार होते. 1742 साली त्यांच्या स्वर्गवासानंतर फेब्रुवारी 1756पर्यंत पुढचे सरखेल तुळाजी आंग्रे ह्यांच्या ताब्यात बाणकोटचा किल्ला राहिला. पण दुर्दैवाने मराठा साम्राज्याचे पंतप्रधान असणारे पेशवे नानासाहेब आणि तुळाजी आंग्रे सरखेल ह्यांच्यात असलेल्या प्रचंड वितुष्टामुळे हा किल्ला नंतर पुढे इंग्रजांच्या मदतीने पेशव्यांनी जिंकून घेतला. हे वितुष्ट काय होतं त्याची खूप सारी कारणे आहेत. बाणकोट किल्ल्याच्या इतिहासामध्ये मी तुम्हाला ही सगळी कारणं सांगत बसत नाही. पुढे केव्हा तरी विजयदुर्ग किल्ला किंवा देवगड, जयगड, पूर्णगड अशा विविध किल्ल्यांच्या आपण जेव्हा एपिसोड बनवू तेव्हा त्याच्यामध्ये मी तुम्हाला संपूर्ण वृत्तांत सांगण्याचा प्रयत्न करेन. पण तत्पूर्वी आपल्याला बाणकोटच्या इतिहासामध्ये जाणून घेण्यापुरता म्हणून सांगायचं झालं तर मराठा साम्राज्याचे अभिन्न अंग असणारे नौदलाचे अध्यक्ष तुळाजी आंग्रे ह्यांना संपवण्यासाठी इंग्रज आणि पेशव्यांनी युती केली आणि त्यांनी कोकणामधलं मराठा साम्राज्याचं नौदलाचं अस्तित्व संपवण्याचा घाट घातला. इंग्रजांना प्रबळ मराठा आरमार म्हणजेच तुळाजी आंग्रे हे काट्याप्रमाणे सळत होते. तुळाजींमुळे त्यांच्या मनमानीला आळा बसून व्यापाऱ्याला तथाकथितरित्या त्रास होता असं त्यांचं म्हणणं होतं आणि नानासाहेब पेशवे यांचं तुळाजी ऐकत नसे आणि केंद्र सरकारचा चौथाई कर भरत नसे. त्याचबरोबर त्याचे बरेचसे कारणं होती. त्यामुळे पेशवे इंग्रज एक झाले आणि त्यांनी पुढे तुळाजी आंग्र्यांच्या जहागिरीवर म्हणजेच कोकणामधल्या रत्नागिरी भागावर हमला केला. इतिहासाच्या पानातला फेरफटका मारता मारता आपण किल्ल्याच्या आवारातलं आपलं स्थळदर्शनही सुरूच ठेवूया. हे आहे किल्ल्यामधल्या आवारात असणारं एक छोटेखानी मंदिर. अर्थात हा किल्ला 1756पासनं इंग्रजांच्या ताब्यात असल्यामुळे हे मंदिर किती जुनं आहे किंवा पुरातन आहे हे निश्चितपणे सांगता येणार नाही. पण हल्लीच पुरातत्व खात्याने ह्या भागाची नीट बांधबिंदस्ती करून ह्या मंदिराला तात्पुरतं चांगल्या स्वरूपात आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. अर्थात या मंदिरामधली मूर्ती फारच ओबडधोबड झाल्याने झिजून गेल्याने ही कुठल्या देवतेची आहे हे सांगता येऊ शकत नाही. आता येथून आपण परत इतिहासाच्या पानांकडे वळूया. पेशवे आणि मुंबईकर इंग्रजांच्या ठरल्या कराराप्रमाणे 1755च्या अखेरीस मोहीम सुरू होते व किनारी किल्ले पेशव्यांच्या पायदळ आणि घोडदळ फौजा जिंकून घेतात, तर सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, अंजनवेल असे जलदुर्ग प्रकारातले किल्ले इंग्रजी आरमार हमला करून जिंकून घेते.
फेब्रुवारी 1756च्या अखेरीस विजयदुर्ग किल्ला इंग्रज जिंकून घेतात आणि तुळाजी आंग्रे पेशव्यांच्या कैदेत खितपत पडतात आणि अशा रीतीने संपूर्ण कोकण भागावर पेशव्यांचा ताबा होतो आणि विजयदुर्गावर मात्र इंग्रजांचा ताबा होतो आणि इंग्रज हा ताबा सोडण्याच्या आधी नवा तह पदरात पाडून घेतात, जो मे 1756 साली होतो. या तहात 4 कलमे असतात. पहिल्या कलमानुसार डच ईस्ट इंडिया कंपनीला स्वराज्यामध्ये वखारी उघडण्यास कधीच परवानगी देण्यात येणार नाही असं ठरतं. दुसऱ्या कलमानुसार माहीमच्या खाडीमध्ये वांद्र्याचे कोळी मच्छीमारीची खुंट घालतात, त्यामुळे इंग्रजांच्या जहाजांना अटकाव होतो. ती न घालावी असं मराठ्यांतर्फे वांद्रेकर कोळ्यांना बंधन घालण्याचं ठरतं. तिसरं आणि महत्त्वाचं कलम म्हणजे किल्ले बाणकोट उर्फ हिम्मतगड आणि त्याच्या सरंजामासाठी वेळास, वेसवी, सिराळे, कुटुक, पणदरी, पले, बागमांडले तर्फ श्रीवर्धन, मौजे कुबले तर्फ ताडील, मौजे दासगाव परगणे महाड इतकी गावं ही कंपनीच्या अखत्यारीत देण्यात येतात. चौथ्या कलमानुसार बाणकोटच्या बंदरातनं 1.5 लाख रुपयांचा माल पुण्यामध्ये दर साल म्हणजे आयात निर्यात होईल, त्यावरची जकात देखील पेशव्यांकडनं माफ करून घेतली जाते. अशा रीतीने हा तह होऊन बाणकोट उर्फ हिम्मतगड इंग्रजांच्या ताब्यात जातो. त्याबदली इंग्रज विजयदुर्गचा ताबा पेशव्यांकडे परत देतात आणि बाणकोट उर्फ हिम्मतगडाचं ह्या पुढे नाव फोर्ट व्हिक्टोरिया असं होतं. बाणकोट हे मुंबईच्या नंतर इंग्रजांच्या ताब्यात येणारं पश्चिम भारतातलं दुसऱ्या क्रमांकाचं ठिकाण बनतं. इंग्रज बाणकोट किल्ल्याचं नाव बदलून फोर्ट व्हिक्टोरिया करतात, पण कोकणातील इंग्रजी व्यापारवाढीच्या दृष्टीने मात्र इंग्रजांचा हा प्रयत्न अपयशी ठरतो, कारण इंग्रजी व्यापार बाणकोटच्या बंदरातनं फारसा यशस्वी ठरत नाही व महसुली उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होऊ लागतो. ह्या नोंदी मुंबईच्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी फॅक्टरी रेकॉर्ड्स आणि रत्नागिरी गॅझेटला मिळतात. 1772 साली बाणकोट बंदराचं उत्पन्न 12,616 इतकं होतं. तेच 1775 साली 9,736 रुपयावर घसरतं आणि तेच 1778 साली 8,850 रुपयापर्यंत कमी होतं असं देखील आपल्याला समजून येतं. आपण जेव्हा बालेकिल्ल्याच्या पडकोटातनं चोर दरवाज्यातनं बाहेर येतो तेव्हा आपल्याला किल्ल्याच्या बाहेरचा मोठा नयनरम्य प्रदेश दिसतो. येथून आपण किल्ल्याच्या उतारावर असणाऱ्या अरबी समुद्राचं विशाल असं मनमोहक स्वरूप बघू शकतो. येथे पाठच्या बाजूला काही आंब्याच्या बागा देखील आपल्याला दृष्टिक्षेपामध्ये येतात. पण ह्याच बाजूच्या डोंगर उतारावर ब्रिटिश काळामध्ये घडून गेलेल्या एका अत्यंत दुर्दैवी अपघाताच्या आठवणी जागवत काही स्मृतीस्थळं इतिहासप्रेमी रसिकांच्या प्रतीक्षेत आपल्याला दिसतात. चला आता आपण येथे जाऊन ह्या जी समाधीस्थळं आहे त्यांची कहाणी जाणून घेऊया. ब्रिटिशांच्या ताब्यात किल्ले हिम्मतगड उर्फ फोर्ट व्हिक्टोरिया आल्यानंतर येथे विशेष अशा लष्करी किंवा राजकीय हालचाली घडत नाही. 1791 साली फक्त एक महत्त्वाची घटना बाणकोटच्या इतिहासात लिहिली जाते, कारण 1791 साली पुणे दरबारमधला इंग्रज राजदूत सर चार्ल्स मॅलेट यांचा मुलगा आर्थर मॅलेट हा मुंबईवरून महाबळेश्वरला जाण्यास बाणकोट येथून सावित्री नदीतून महाड मार्गे प्रवास करत असतात. त्यावेळेला मुंबईवरून आलेली त्यांची जी बोट आहे ती मध्यरात्रीच्या सुमारास बाणकोटच्या खाडीतल्या खडकाला आदळून फुटते आणि ह्या दुर्घटनेमध्ये आर्थर मॅलेटची पत्नी 25 वर्षाची सोफिया आणि तिची लहानशी मुलगी अवघ्या 32 दिवसाची ॲलन हॅरिएट आणि इतर 13 खलाशी मृत्युमुखी पडतात. त्यांची स्मारके आज आपण किल्ल्याच्या बाहेर समुद्राच्या दिशेला असणाऱ्या डोंगर उतारावर पाहू शकतो. सोफियाची आई श्रीमती कॅनेडी यांची कबर देखील येथेच बाजूला आहे. बाणकोट किल्ल्याच्या समुद्राच्या दिशेने असलेल्या डोंगर उतारावर असणाऱ्या स्मारकांवर आपल्याला पुढील शिलालेख कोरलेला आढळतो. त्यामध्ये असं म्हटलं आहे की हिअर लाईज द रिमेन ऑफ मेरी सोफिया मर्सिया एज्ड 26 इयर अँड एलेन हॅरिएट एज्ड 32 days, द बिलोवेड वाईफ अँड डॉटर ऑफ आर्थर मॅलेट ऑफ मुंबई सिव्हिल सर्व्हिसेस. याच्या पुढे
1818 साली मराठा केंद्रीय सत्ता बुडाल्यानंतर कोकणचा ताबा घेताना इंग्रजांनी कोकणचा पहिला जिल्हा मुख्यालय बाणकोटला स्थापन केल्याच्या नोंदी सापडतात. पुढे 1822 साली जिल्ह्याचं मुख्यालय रत्नागिरी शहरात स्थलांतरित होते व रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमा निर्धारण होऊन ब्रिटिश मुंबई इलाख्यामध्ये हा भाग नेहमीसाठी विलीन केला जातो. त्याचबरोबर बाणकोट हे तालुक्याचे ठिकाण बनते. पुढे 1837 साली इंग्रजांनी तालुका कचेरी आणि मामलेदार कार्यालय देखील मंडणगडला हलवल्याच्या नोंदी आपल्याला रत्नागिरीच्या डिस्ट्रिक्ट गॅझेटमध्ये सापडतात. आणि ह्याच 1837 सालाबरोबर तालुक्याचं कार्यालय देखील हलवल्याने बाणकोटचं राजकीय महत्त्व नेहमीसाठी संपून जाते. याच्यापुढे 1872 सालच्या जनगणनेच्या रिपोर्टनुसार बाणकोट गावामध्ये 3763 लोक राहत होते, अशी देखील एक गमतीशीर नोंद आपल्याला रत्नागिरीच्या डिस्ट्रिक्ट गॅझेटमध्ये पाहायला मिळते. येथून पुढे मात्र ह्या किल्ल्यावर काहीच न घडल्यामुळे महाराष्ट्रातल्या इतर तमाम किल्ल्याप्रमाणे बाणकोट उर्फ हिम्मतगडाचा किल्ला देखील इतिहासाचा एक अवशेष म्हणून ब्रिटिश साम्राज्यात जसाचा तसा पडून राहतो. आणि आज ह्या युगात मात्र आपल्यासारख्या इतिहासप्रेमींच्या प्रतीक्षेसाठी आजही हा किल्ला येथे खाडीमुखाशी पाय रोवून उभा आहे. जर आपण हरिहरेश्वर किंवा श्रीवर्धन किंवा दापोली अशा पर्यटन स्थळाला भेट देण्यासाठी कोकणात आलात तर ह्या किल्ल्याला आवर्जून भेट द्या, अशी मी कळकळीची विनंती सर्वांना करतो. आणि आता येथून आम्ही प्रस्थान करत आहोत ते म्हणजे किल्ले अंजनवेल येथे. किल्ले अंजनवेल उर्फ गोपाळगड आणि ह्याच्यानंतर असणारा गोविंदगड उर्फ गोवळकोट ही गोपाळ आणि गोविंदांची जोडी मराठ्यांच्या इतिहासात एक आगळेवेगळे स्थान राखून आहे. मराठाशाही जेव्हा छत्रपती शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली नर्मदा, चंबळा आणि यमुना ओलांडून उत्तरेकडे दिल्लीच्या तख्ताचा वेध घेत होती, तेव्हा कोकणातल्या चिमुरड्या अशा जंजिरेकर सिद्धी हबशीने 4 वर्ष येथे मराठ्यांच्या विरुद्ध आघाडी उघडून ठेवली होती. आणि ह्या युद्धाची सुरुवात मात्र एका हत्तीच्या मिसकम्युनिकेशनमुळे झाली. एका माणसाचा अहंकार दुखावल्यामुळे ह्या प्रचंड युद्धाची सुरुवात झाली आणि ज्याची परिणिती जंजिरेकर सिद्धीच्या वाताहतीमध्ये झाली. काय आहे हा इतिहास, कुठला होता हा हत्ती, हे बघण्यासाठी आमचा येणारा पुढचा अंजनवेलचा भाग बघण्यास विसरू नका. त्याचबरोबर आजचा हा बाणकोटचा भाग तुम्हाला कसा वाटला हे तुमच्या प्रतिक्रियाद्वारे कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा. तुमच्या प्रतिक्रियांची आम्हाला नेहमीच प्रतीक्षा असते. आणि आपल्याला हा भाग आवडल्यास आपल्या परिचितांना, मित्रांना आणि इतर इतिहासप्रेमींना देखील नक्की फॉरवर्ड करा, ही आग्रहाची विनंती. धन्यवाद.